प्रश्न 6. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. घरामुळे जानकीवर कोणती अवस्था ओढवते? उत्तर. जानकीचे पती त्रिंबक यांचे अनेक वर्षापासून स्वतःच्या घराचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी काटकसर करून पैसे साठवून जोगेश्वरीला जागा घेतली होती. या सर्वांसाठी जानकीला सुद्धा त्याग करावा लागला. कधी हवा तो कपडालत्ता, दागिना मिळाला नाही. कधी नाटक, सिनेमाची साधी हौसही तिला पूर्ण करता आली नाही. अशा प्रकारे जानकीला नवऱ्याचा घराचा ध्यास पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर आपले मन मारून जगावे लागले. प्रश्न दुसरा. त्रिंबकरावांनी घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी कसा त्याग केला? उत्तर. त्रिंबकरावांचे स्वतःचे हक्काचे घर असावे असे एक स्वप्न होते. त्यांचे सारे आयुष्य मुंबईच्या चाळीत गेले. त्रिंबकरावांनी जोगेश्वरीला जागा घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले सारे आयुष्य कष्टात घालवले. सकाळी उठायचे, कचेरीत जायचे आणि कामाचा घाणा सुरू करायचा. कधी मानवर करून आकाशातले तारे सुद्धा त्यांनी कधी पाहिले नाहीत. जीवाचे हाल करून घरासाठी पैसे जमविले. ऑफिसात कधी चहाही घेतला नाही. एकुलता एक मुलगा वासू, त्याला LLB व्हायचे होते. पण त्यालाही नोकरीला लावले. कधी नाटक, सिनेमाही पाहिला नाही. अशा प्रकारे त्रिंबकरावांनी स्वतःचे व बायको पोराचे कुणाचेही सुख न पाहता घरासाठी सर्वस्वाचा त्याग केला. प्रश्न तिसरा. बालपणीच्या कोणत्या अनुभवामुळे त्रिंबकरावांनी घर बांधण्याचा निर्णय घेतला? उत्तर. त्रिंबकरावांचे स्वतःचे घर हे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी आयुष्यात हौस, मौज, सुख या साऱ्याचा त्याग केला. त्यांच्या या घराच्या वेडाला त्यांचा लहानपणीचा अनुभव कारणीभूत होता. त्रिंबक त्यावेळी 10-12 वर्षाचा होता. त्याचे बालपण कोकणात गेले. त्याला वडील नव्हते. घरची खूप गरिबी होती. त्यामुळे त्याची विधवा आई एका श्रीमंत नातेवाईकांकडे कामाला जायची. त्या नातेवाईकांची 7-8 वर्षाची गोरीगोमटी मुलगी होती. एकदा त्रिंबक व ती मुलगी खेळत होती. तेव्हा कुणीतरी थट्टेने म्हणाले, जोडा छान दिसतो. त्यावर मुलीची आई फणकाऱ्यानं म्हणाली, या भिकारड्याला कोण मुलगी देणार? त्रिंबक मोठा झाल्यावर स्वतःचे घरदार नसल्याने त्याला कोणी मुलगी द्यायला तयार नव्हते. तेव्हाच त्रिंबकने ठरवले होते की स्वतःचे घर बांधायचे. त्याचे हे वेड आजही गेलेले नव्हते. लहानपणीच्या या अनुभवामुळे त्रिंबकरावांनी घर बांधण्याचा निर्णय घेतला. प्रश्न चौथा. त्रिंबकरावांनी आकाशातले तारे पाहायला का वेळ नव्हता? उत्तर. त्रिंबकरावांचे सारे जीवन घराचे स्वप्न पूर्ण करण्यात गेले. मुंबईच्या एका चाळीत ते राहत होते. आयुष्यभर काटकसर करून त्यांनी जागेश्वरीला घर घेतले होते व त्यासाठी ते पैसे जमा करत होते. सकाळी उठले, आंघोळ पांघोळ झाली की 4 घास पोटात टाकून ते कचेरीत जात. संध्याकाळी दमून आल्यानंतर भाजी आणायला बाहेर पडले तर पडले. रात्री जेवून अंथरुणावर अंग टाकले की सकाळी उठायचे, पुन्हा घाणा सुरू करायचा. या धकाधकीत मानवर करून आकाशातले तारे पाहण्याइतकाही त्यांना वेळ मिळत नव्हता. अशा प्रकारे आयुष्याच्या धावपळीत गुंतून पडलेल्या त्रिंबकरावांना आकाशातले तारे पाहायला वेळ नव्हता. प्रश्न पाचवा. जानकी अप्पांना नाटकाची कोणती आठवण सांगते? उत्तर. त्रिंबकरावांचे स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न होते. यासाठी त्यांनी आयुष्यात अनेक गोष्टींचा त्याग केला होता. कधी नाटक नाही, कधी सिनेमा नाही, कसलीच चैन केली नव्हती. एकदा सगळ्या ताळीतले लोक गंधर्वाच्या नाटकाबद्दल चर्चा करत होते. म्हणून त्रिंबकरावांनी नाटकाला जायचे ठरवले. स्वतः कपडे केले, जानकीला कपडे करायला सांगितले. पण शेवटच्या क्षणी निघताना नको, उगीच पैसे उडवून चालायचे नाही आपल्याला, असे म्हणून कपडे बदलले. हीच आठवण जानकी अप्पांना सांगते. प्रश्न सहावा. वासूबद्दलची कोणती खंत त्रिंबकरावांच्या मनात होती? उत्तर. त्रिंबकरावांचे घराचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी बायकोचे, पोराचे, स्वतःचे कसलेच सुख कधी पाहिले नाही. वासू हा त्रिंबकरावांचा एकुलता एक मुलगा होता. मॅट्रिक झाल्यावर त्याला कॉलेजात जायचे होते. LLB व्हायची त्याची इच्छा होती. पण वडिलांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने नोकरी धरली. वासूच्या नावाची BA LLB ही चकचकीत पाटी त्यांना पाहायची होती. अशा प्रकारे घरासाठी मुलाची शिकण्याची हौस आपण पूर्ण करू शकलो नाही, ही खंत त्रिंबकरावांना होती.